हे काय करताय? अहो बाहेर चल. अहो दुकानाच्या कशाला बाहेर काढताय? अहो पण दुकान का बंद करताय? का बंद करते म्हणजे? अहो पूजा झाल्याशिवाय दुकान नाही सुरू करता येणार. काम सुरू करायचं आहे का नाही? अहो पण पूजा घरात करायची, त्यात दुकानाचा काय संबंध? अहो तुम्हाला कळत कसं नाही? आपल्यावरचं संकट दूर व्हावं म्हणून आपण पूजा घालतोय का नाही? जसं आपलं घर आहे तसंच ही वास्तू पण आहे. पूजा झाल्याशिवाय आपण काम सुरू नाही करू शकत. चांगला दुपारचा धंद्याचा टायमिंग आणि तुम्ही दुकान का बरं बंद केलंय? अहो दुकान सुरू करायच्या आधी पूजा घालायची आणि मग काम सुरू करायचंय. हा बरोबरच आहे वहिनीचं. अरे ती पूजा बिजा केल्यावर ती पोटी शिवटी येत आहे ना. ए आडाया काही कसं बोलतो? अरे पॉझिटिव्हिटी असं असतं ते. तीच ती काय काय येत आहे ना ती म्हणायचं होतं मला. अहो तुम्हाला तर आठवतंय ना, वकिलांनी मला कसं डांबून ठेवलं होतं, माझं कसं छळ केला होता. रक्त सांडलंय या जागेत, अपवित्र झाली जागा. ती पूजेनं शुद्ध होईल. बघ तुम्हाला जे काय करायचं ते करा. हे पटलंय आपल्याला वहिनीचं एक नंबर बरोबर. अरे गोपाळ आता इतके दिवस कळ काढले, आता थोड्या दिवसांनी लावायची जण ताकद. मग बरोबर आहे की वहिनी म्हणते ते बरोबर आहे गोपाळ. एकदा का पूजा झाली की दुकानून तू कुठं जाणार आहे तवा? नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. ठीक आहे, पूजा घालून मग दुकान उघडू. पण तुम्ही दुकानावर काय करताय? आप्पांनी घरी बोलवलंय तुम्हाला. का? माहित नाही. भाऊजी तुम्हाला सगळ्यांना पण बोलवलंय. आम्हाला ते पूजेच्या संदर्भात काहीतरी बोलायचं असेल म्हणून बोलवलंय. चला. आमच्याशी बरं बरं ठीक आहे, चला बघू आप्पा काय म्हणतात ते. चला 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 मी कुलूप लावतो. आप्पा अहो का सगळे गटून आलोय आम्ही. बोलवलं तुम्ही कशाला बोलवले सांगा बरं पटकन. हा आमच्या घरात पूजा आहे, तुम्हाला कळलं असेलच. होय 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 सांगितलं की वहिनीने सांगितलं की आम्हाला. हा मग पूजा असल्यावर काय काय कामं असतात ते बी तुम्हाला माहित असेलच की. हा हा जिथे ही घे यादी, हे समजा सामान आज संध्याकाळ पत्तोर वाड्यात येऊन पडलं पाहिजे. मग हा गावातल्या समध्या लोकांना निमंत्रण द्यायचं काम तुझं. बरोबर. झुंजार हा हे मांडव बिंडव डेकोरेशन वगैरे हे सगळं तू बघायचं. डन झालं म्हणून समजा आप्पा. हा आणि अमिताभ पाहुणे मंडळी येतील ना, त्यांना सरबत चहा बी काय असेल ना ते तू बघायची व्यवस्था. बर कळलं सगळ्यांना? हा, बरं आप्पा आणि ती सगळं काम होईल आपलं. आता तुम्ही एवढी लिस्ट दिली का नाही, 0 मिनिटात रात्रीपर्यंत तुम्हाला हजर करतो. पण तुम्ही पैशाचं काय ते पहिले सांगा बरं. अरे अहो मागच्या वेळेस त्या मंडपवाल्याला पैसे दिले नाही तुम्ही, मला माझ्या पदरचे द्यावे लागले आणि तुम्ही परत दिले बी नाही मला. अरे पण एवढं रडायचं काय काम आहे मग? हा एक काम कर, यावेळेच दे, मी तुला एकदम सगळे देऊन टाकीन ना मग. हाय का आता? अहो एवढी कंजूशी कशाला करताय? द्या की पैसे त्याला. देतोय ना आप्पा. त्याच्या देते घे घे. एवढंच सोडा की. असू दे असू दे असू दे आप्पा, हे पैशाचं तर झालंच, पण मी म्हणत होतो कार्यक्रम आहे म्हणल्यावर जेवण असेलच की, म्हणजे हाय ना? महिनोमहिनी जेवलं नाही असं काय विचारतोय? आय बाबा जेवण आहे. नाही म्हणजे मला एवढंच विचारायचं होतं आप्पा, म्हणजे गोड धोड काय, म्हणजे गुलाबजाम बुंदी बासुंदी श्रीखंड आम्रखंड कलाकंद सगळं काही नसलं तरी साधी सरळ जिलेबी तर ठेवाच. होय का? नाही ना अप्पा, तुम्ही आईस्क्रीम ठेवा. नाही नाही पाणीपुरी ठेवा तुम्ही. ए तुझ्या बापाने ठेवली होती का पाणीपुरी पूजेला? नाही नाही ती नाही ठेवणार, तुम्हीच ठेवा. आप्पा या बारख्यांचं द्या सोडून, आपण बोलू जरा. मी काय म्हणतोय बासुंदी ठेवू. हा मी तरी कशाचं टेन्शन घेऊ. नाही ना आप्पा गुलाबजाम. मी म्हणतो साधी सरळ जिलेबी ठेवा. आप्पा कुठं ह्यांचं ऐकत बसलाय? मी सांगतो तुम्हाला बुंदी ठेवा बुंदी. मिठाई पण तुझ्यासारखीच सांगितली का एवढुली? म्हणजे खाल्ली कधी पोटात गेली कधी कळणार पण नाही. हे ह्याचं काही पण सांगताय. ना अप्पा आईस्क्रीम ठेवा. नाही नाही पाणीपुरी. ए, गप्पा. बुंदी घरात काही लगीन आहे होय? साधी पूजा आहे फक्त. हा आणि ते गोडा झोडाचं आपण नंतर बघू.
जिथे समधी यादी व्यवस्थित बघून घेऊन ये, सगळा हिशोब आण व्यवस्थित, पैसे उरलेले मला द्यायचे न विसरता, कळलं का? बरं आप्पा ऐका की, आता तुम्ही दिले 3,000 त्याच्यात एवढं सामान आणायचं, हे सामान त्याच्यात बसवायचं, पैसे उरवायचे आणि तुम्हाला आणून द्यायचे होय. वय अहो कसं आप्पा मला काही पटना झाले. अरे मग आता गोड थोडंसं लगेच ठरवून टाकू. काय पाहिजे तुला सांग तू. कशाला वायफळ खर्च करायचा आहे? मागच्या वेळी गावावर संकट आलं तर म्हणून आपण नरकी आल्याचा उत्सव केला. काय झालं? 2 बळी गेले गावामध्ये. अहो आप्पा, जी नशिबात आहे ती घडणारच आहे. पूजा बिजा कशाला करायची? मला काही पटना झालंय बाबा. अरे गोपाळ ऐक की आप्पा आता लागायचं का नाही मग तयारीला? नाही नाही, तुम्ही करा तयारी, मी समजवते ह्यांना. बरोबर, लागा तुम्ही कामाला मग. चला होय चला रे. सगळे लक्ष ठेवून करत म्हणली. काय बोलायचं असेल तर पटकन बोला. अहो, किती बरं झालं ना, आपण समजा आपल्या घरातलं चांगलं होण्यासाठी आपण पूजा घालतोय आणि त्यासाठी आपली लाली बघितलं ना तुम्ही किती पुढाकार घेते आणि समजा करायला किती धावपळ बी करते ना. बम नाही म्हणजे अहो तुम्ही असं किती दिवस अडून राहणार हो? आपल्या लालीची ह्यामध्ये काही बी चूक नाही. पुढं काय? नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की आपल्या लालीचा लई जीव आहे हो गोपाळवरती, परत आपल्या या घरावर बी जीव आहे. तुम्ही बघताय ना समद्यांसाठी किती मनापासून बी करते. काय नक्की काय बोलायचं? मुद्द्यावर या की. पुन्हा पुन्हा गोल 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 तिथंच फिरताय तुम्ही. हा, मी काय करायला पाहिजे? काय अपेक्षा आहे? तुम्ही एकदा लालीची माफी मागा. काय काय येड लागले का तुला? हा? अगं मी सासरा आहे. या घरात माझा शबूत चालतो. गावात बी माझ्या मोर बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही आणि मी तुझी माफी मागू? डोक्यावर पडली काय तू? अहो एकदा माफी मागितली म्हणून काय बिघडतंय? अरे पण मी माफी कशा पायी मागायची? माझी काय चूक आहे? अहो तुम्ही तिला किती वाईट साईड बोलला, नग नग ते आरोप बी केलं. ए तोंड पण ठेव तुझं. तिची वकील माझ्या मोर करायची नाही. मी काय चुकीचं वागलो? काय चुकीचं केलंय मी? हे बघ, माझ्या पोराने जरी घटस्फोट करायचं रद्द केला असलं ना तरी तिच्याबद्दलचं माझं मत बदलणार नाही.